आचार्यजी जे खालच्या जातीचे लोक आहेत ते असं म्हणतात, की आम्ही गीता का मानायची? कारण कृष्णाने आम्हाला दिलंच काय आहे? कृष्णाने आम्हाला काहीच दिलं नाही. मग आम्ही गीतेचं पालन का करावं? उलट आहे, तर्क उलटा आहे. कृष्णाने काहीतरी म्हटलंय, जे म्हटलंय ते कुठे लिहिलंय? गीतेमध्ये. ती गीता वाचा. तुम्हाला कामाची वाटली तर स्वीकारा, नाहीतर सोडून द्या. नाही, पण जर आम्ही मांडतो. मानण्याची गोष्ट होतच नाहीये, समजण्याची गोष्ट होते. आचार्यजी जसं आपण वाचतो तर घरचे सुद्धा विरोध करतात किंवा आत्ताच हे हा आता पूर्णपणे वेगळा मुद्दा झाला. हा वेगळा मुद्दा आहे. पहिला मुद्दा हा आहे की आपण का मानायचं? तर अजिबात मानू नका. जगातील कोणतंही दर्शन मान्यतेवर चालत नाही. कोणतंही दर्शन असो, भारतीय असो, पाश्चात्य असो, चीनी असो वा अरबी, कोणीही असं म्हणत नाही की माना. तत्वज्ञान ही काही श्रद्धा प्रणाली नाही आहे. तत्वज्ञान ही बिलीफ सिस्टीम नसतं. तत्वज्ञान हे चौकशीवर आधारित असतं. आणि त्याची सुरुवात कशाने होते? त्याला म्हणतात मुक्तीचं विज्ञान, सोटेरिओलॉजी. सुरुवात इथून होते की मी दुःखी आहे, मला मुक्त व्हायचंय. मी दुःखी आहे आणि मला दुःखातून मुक्ती हवी आहे. इथून आपण सुरुवात करतो आणि पुढं कसं जातो? इथून सुरुवात करून प्रश्न विचारता आपण पुढे जातो. मग यात मानण्यासारखं काय आहे? गीता स्वतः सांगत नाही की मला माना. जगातील कोणतंही चांगलं पुस्तक किंवा कोणतीही थोर व्यक्ती तुम्हाला कधीच असं म्हणणार नाही की माझं म्हणणं माना. जर कोणी तुम्हाला मानायला सांगत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्याचा स्वतःवरच विश्वास नाहीये. याचा अर्थ तो स्वतः सुद्धा केवळ मान्यतेवर चालतोय. आणि याचा अर्थ असाही होतो की ती व्यक्ती तुमच्यासाठी चांगली नाही. ती तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकते किंवा हिंसकही होऊ शकते. मान्य नाहीये. तुमच्यासमोर एखादी गोष्ट आली, त्यात काय आहे ते पहा. मी पुस्तक उघडलं, पान वाचलं, जी गोष्ट लिहिली आहे ती मी स्वतःच पारखून पाहिली, स्वतःच तपासून पाहिली. आणि जर ती गोष्ट मला सत्य वाटली, उपयोगी वाटली, तर मी नतमस्तक झालो. आणि जर सत्य वाटली नाही किंवा उपयोगी वाटली नाही तर मी पुढे निघून गेलो. जगामध्ये इतक्या लोकांनी इतक्या गोष्टी सांगितल्यात, मी त्या पाहून देईन.